ठाणे जिल्ह्याचा 10वीचा 95.4% निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज जाहीर केलेल्या 10वीच्या परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याने 95.4% निकालाची नोंद केली आहे. यंदाही उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली आहे. सावित्रींच्या लेकींची अव्वल कामगिरी जिल्ह्यासाठी कायम कौतुकाचा विषय ठरलाय. ठाणे जिल्ह्यातील एकूण 1,11,322 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,10,904 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले होते. यातील 1,05,408 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. निकालात मुलींचा दबदबा कायम राहिला असून मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 93.80% आहे. एकूण 53,363 मुले 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले, तर मुलींची तुलना केल्यास 96.35% मुलींनी हे यश मिळवले. यंदाच्या निकालात भाईंदर महापालिका क्षेत्रातील शाळांनी सर्वाधिक कामगिरी करत 97.55% निकालाची नोंद केली आहे. भाईंदरमधील मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का तब्बल 98.35% आहे. दरम्यान खासगी विद्यार्थ्यांचा निकाल 77.3% लागला असून रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 29.60% लागलाय. तसंच ठाणे महापालिका क्षेत्रातील 10वीचा निकाल 94.83% लागल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात नालेसफाईवरून ठाकरे गटाचं आंदोलन, महेश कदम उतरले थेट नाल्यात. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं अर्धवट आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे महानगर संघटक महेश कदम यांनी अनोखं आंदोलन केले. नालेसफाई हात की सफाई अशी घोषणा देत त्यांनी थेट नाल्यात उतरून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचला असल्याचा आरोप कदम यांनी केला. दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात नाले पूर्णपणे साफ केले जात नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा सामना करावा लागतो असं त्यांनी म्हटलं आहे. महापालिका प्रशासन केवळ कागदोपत्री काम दाखवत असून नालेसफाईच्या नावाखाली हातसफाई केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रशासनानं नालेसफाईची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत, अन्यथा आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराच महेश कदम यांनी दिलाय. दरम्यान स्थानिक नगरसेवक राजेश मोरे यांनी महेश कदम हे रील स्टार असून त्यांना जनतेनं नाकारलं असल्याचा अपरोधिक टोलाही लगावलाय. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, या वर्षीपासून ठाणेकर जागलेले आहेत
आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोल खोल, कुठलीही पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाली नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक, सन्मान्य महापौर मॅताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाल्यात उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा. पूर्ण नाला पॅक आहे. गांधीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढल्या नाहीये. आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जायला 4 महिने जातो. याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातना बाहेर येणार नाही. ठाणे महापालिकेत खोट्या जन्मदाखल्यांचा मुद्दा तापला. किरीट सोमय्या यांची आयुक्तांची भेट. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर खोटे जन्मदाखले तयार केले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत गंभीर चर्चा केली. ठाणे महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत जन्मदाखल्यांमधील कथित गैरप्रकारांबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलताना खोटे जन्मदाखले तयार करून त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारामुळे शासकीय नोंदीची विश्वासार्हता धोक्यात येत असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली. तसंच जे जन्मदाखले बनावट असल्याचे आढळतील ते तात्काळ रद्द करण्यात यावेत असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली. या प्रकरणामुळे ठाणे महापालिकेच्या जन्ममृत्यू नोंद विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून येत्या काळात या प्रकरणात आणखीन खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज ठाणे महापालिकेचे अधिकारी, आमचे उपमहापौर कृष्णा पाटील, आमची संयुक्त बैठक झाली. मुंबईत जसा जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे तसाच घोटाळा ठाण्यात पण झाल्याचं दिसत आहे. यावेळी आमचे अधिकारी नगरसेवक भरत चव्हाण आणखी उपस्थित होते. 7,000 बोगस जन्म प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षात दिल्याचे पुरावे समोर आलेले आहेत. ठाणे महापालिकेने या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी SIT मुंबई सारखी बनवावी अशी आम्ही विनंती केली आहे. महापालिका अधिकारी याच्यामध्ये आहेत का, मला वाटतंय का? महापालिकेचे अधिकारी, एजंट आणि हे बांगलादेशची माफिया यांची ही टोळी तिघांनी संगनमताने देशाच्या सुरक्षेची खेळ सुरू केला आहे. साधारण 3 नंबर असेल याच्यामध्ये, मला वाटतं. मला वाटतं ठाण्यात 25,000हून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र दिली गेले असेल गेल्या 3 वर्षात. 7,000चे तर पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. कोस्टल रोडमुळे ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार. 28% काम पूर्ण. खारेगाव ते गायमुख हा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल मार्ग हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार असून डिसेंबर 2028 पर्यंत तो खुला होईल.
या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. या प्रकल्पाचं 28% काम पूर्ण झाल्याची माहिती देताना आमदार संजय केळकर यांनी कांदळवनातील अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आमदार संजय केळकर यांनी काल MMRDAचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची बाळकूम येथे पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. खारेगाव वाळकुम ते गायमुख असा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा कोस्टल मार्ग 6 पदरी असणार आहे. सुमारे 2,727 कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गामुळे खारेगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून अंदाजे 15 मिनिटांवर येणार आहे. विशेष म्हणजे या मार्गामुळे मुंबई नाशिक महामार्ग, JNPT, वाढवण बंदर, पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेनं माल वाहतुकीला वेगवान जोडणी मिळेल. 6 महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचं काम सुरू झालं असून 40 महिन्यात हे काम पूर्ण होईल. या मार्गातील काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून 2028 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणेकरांना कोंडीचा सामना वर्षभर करावा लागतो. या प्रकल्पामुळे या वाहतुकीवरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून कळव्यातून होणाऱ्या वाहतुकीलाही दिलासा मिळणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. कोस्टल रोडचा काही भाग कांदळवनांच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं पाहणी दौऱ्यात आढळून आलं. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामं सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आलाय. ही अतिक्रमणं कोस्टल रोड प्रकल्पाला अडथळा ठरणार असून ती तातडीनं दूर करण्यात यावीत अशा सूचना आमदार केळकर यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.